आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रसाद लाड आहेत. तर प्रसादजी, संजय राऊतांनी आरोप केलाय की भाजपचा काय नेमका केमिकल लोचा झालाय. त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे की नागपूर प्रकरणामध्ये जर मोठी कारवाई होत असेल तर नरेंद्र मोदी हे पाकिस्तानात जाऊन केक खाऊन आले, त्यांच्यावर पण तोच न्याय केला पाहिजे. नाही बघा, संजय राऊत हा मूर्खाचा बाजार आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एकाचा देशाचा पंतप्रधान दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला भेटायला जातो, त्याच्या वाढदिवसाला जातो. ही डिप्लोमॅसी पॉलिसी संजय राऊताला कधी कळलीच नाही. संजय राऊताची डिप्लोमॅसी पॉलिसी फक्त मातोश्री ते सिल्वरोग एवढीच राहिलेली. त्यामुळे चमचेगिरीच्या पलीकडे राऊतांनी काहीच केलं नाही. ज्या वेळेला ब्रॉड माइंडनी तुम्ही विचार करता, म्हणजे वाईड अँगलनी जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्ही देशाच्या प्रगतीचा, देशाच्या संबंधाचा, एका देशाशी संबंध वाढल्यानंतर इतर देशांशी होणाऱ्या संबंधाचा, वाईटपणा दूर होण्याचा, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याचा संबंध असतो. मग त्याच्यामध्ये अर्थनीती येते, उद्योग नीती येते, व्यापार नीती येते, एक्सपोर्ट इम्पोर्ट नीती येते, अनेक गोष्टी असतात. त्यामुळे या विचाराच्या पलीकडे गेलेल्या आलमगीर पत्राच्या संपादकाला आपण काय बोलायचं. एकीकडे औरंगजेब प्रकरणावरून भाजपला टार्गेट जे आहे ते ठाकरे गट करताना बघायला मिळतंय, मात्र दुसरीकडे RSSचं मोठं कौतुक करताना बघायला मिळतंय. भूमिका कशी बघता? औरंगजेब हा देशाचा शत्रूच होता आणि आहे आणि राहणार. ज्या छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून ज्यांनी मारलं, हिंदुत्व बदलण्यासाठी ज्यांनी त्यांचे हाल केले, त्या औरंगजेबाला आम्ही कधीच माफ करू शकत. त्यामुळे औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, हे कोणी केलं हे पहिलं राऊतांना विचारा. ही मागणीच मुळी पहिली कैलासवासी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती आणि ती मागणी मान्य केली माननीय मोदीजींनी. त्यामुळे जे हिंदुत्वाच्या दृष्टीने विचार करतात ते औरंगजेबाचं कधीच लिखाण करू शकत नाही. त्यामुळे सातत्याने औरंगजेबाबद्दल चांगलं लिखाण करणारी ही जी मंडळी आहे, ही आलमगीर पत्र चालवणारी संपादक मंडळी आहे. RSSचं कौतुक दुसरीकडे करताना बघायला मिळत आहे. तुम्हाला वाटतं की नांदी होऊ शकते? RSSचं कौतुक केलंच पाहिजे. 100 वर्षामध्ये 100 वर्षापूर्वी एक विचारधारा घेऊन, हिंदुत्वाची विचारधारा घेऊन, देशप्रगतीचा विचार करून डॉक्टर हेगडेवारांनी ही RSS संघटना जी 1925 साली स्थापन केली. आपण विचार करा, 1925 साली 2025मध्ये काय होईल हा विचार करणारी व्यक्ती, त्यानंतर गोळवळकर गुरुजी असतील, रज्जू भैया असतील, अनेक लोक ज्या विचारधारेने ही संघटना पुढे नेली, देशाच्या स्वातंत्र्यापासून देशाच्या लढाईपर्यंत सर्वमध्ये सहभाग करून एक विचारधारा कायम ठेवण्याचं काम केलं, त्यांची तारीफ ही देर आहे बड दुरुस्त आहे, हे मला संजय राऊतांना सांगावं लागेल. दुसरी गोष्ट, संसदेमध्ये चित्रा वाघ यांनी जे विधान केलेलं होतं ते संसदीय कार्यप्रणालीला काळीमा फासणार आहे असा आरोप त्यांनी केला. बिलकुल नाही. ह्या बाबतीत पहिली गोष्ट तर अनिल परबांनी माफी मागितली पाहिजे. एका महिलेवरती आरोप करत असताना अनिल परबांची जीभ घसरली. एक महिला आपली सभागृहाची सदस्य, ज्येष्ठ नेत्या, त्यांच्याबद्दल बोलत असताना तारतम्य सोडून, कारण मला वाटतं दिशा सालियांनी यांची दिशा काल बदलली होती, त्यामुळे अनिल परबांच्या विचाराची दिशा बदलली होती. उद्धव ठाकरे सभागृहात आले की चमचेगिरी करण्यासाठी काहीतरी दाखवावं लागतं. मग अनिल परब असतील, अंबादास दानवे असतील, हे फडफड करायला लागतात. काल त्यांना मी आवाहन करतो, आज तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, हे जे वेळोवेळी म्हणतात ना, ईडीची नोटीस पाठवली, आमची चामडी सोलली, अनिल परबांना आव्हान आहे, त्यांनी 289मध्ये प्रस्ताव द्यावा. 2019 ते 2024मध्ये कोणी कोणाला त्रास दिला आणि याच्यावर 2 तासाची चर्चा मागावी आणि माझं नाव टाकावं त्याच्यामध्ये चर्चेसाठी. ह्या हरामखोर लोकांनी ज्या पद्धतीमध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, जयकुमार गोरे, त्याच्यानंतर जयकुमार रावल, अनेक लोक, चित्रा वाघ, ह्या लोकांना जो त्रास देण्याचा प्रयत्न केला, एकनाथ शिंदे स्वतः, हे काय सांगतात आम्हाला, लावा चर्चा म्हणा, हिंमत आहे तर लावा चर्चा, नाही तर या गार्डनमध्ये लावा, पूर्ण मीडिया कॅमेरा लावा, अनिल परबला आणि मला बसवा, प्रवीण दरेकर, मी, अनिल परब, आणि त्याला ज्याला घेऊन यायचं त्याला घेऊन येऊ दे. काय फालतू गोष्टी करतात ते. यांनी सभ्यता सोडली. विधानसभेची जी एक गरिमा होती ती संपवण्याचं काम केलं. द्वेषाचं राजकारण, लोकांवरती आरोप करणं, लोकांना बदनाम करणं, लोकांना खोट्या तक्रारीत गुंतवणं, ह्याच्या पलीकडे कुठेच गेले नाही. याच जसं आपण नाव घेतो जयकुमार गोरे, त्या संदर्भात प्रकरणात जी महिला जी आहे ना, त्या महिलेला 1 कोटीची लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे, कारवाई केली तिच्यावर.
या बाबतीत आत्ताच तुम्ही मला म्हणताय हा आरोप मी पाहिला नाही आहे, पण ज्या महिलेनी जर लाच घेतली असेल तर पोलिसांनी कारवाई केली तर मला काही चूक वाटत नाही, परंतु सत्यता बघून या विषयावर मी बोलेन. एक वेगळा विषय आहे की सीबीएसई प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आता खरं तर सेंट्रलाइज होणार आहे, एक इतिहासाचा विषय महत्त्वाचा आहे, कारण इतिहास हा महाराष्ट्राचा गहन आहे, मराठ्यांचा इतिहास आहे. सीबीएसई पॅटर्न लागू केल्यानंतर हा इतिहास तिथे लागू असेल का, कशा पद्धतीचं असेल? मी सातत्याने बोलतो, आपण देखील या गोष्टीचा पत्रकार म्हणून अभ्यास ठेवला पाहिजे. केंद्रीय शिक्षण प्रणाली अतिशय उत्तम प्रणाली, ती राज्यामध्ये आली तर राज्यामध्ये भविष्यातल्या उद्या तरुणांना, मुलांना, छोट्या बाळकांना त्याचा फायदा होणार आहे. आणि प्रत्येक राज्याला त्याच्या प्रणालीमध्ये 30% आपल्या राज्याचा अभ्यासक्रम टाकण्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य त्यांचा अभ्यासक्रम निश्चितपणे टाकेल. असा कुठलाही इतिहास कधी बदलला जाणार नाही. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या राज्याच्या अभ्यासक्रमामुळे महाराष्ट्र नेहमी एक नंबर राहिला आणि पुढे देखील देशात भविष्यात एक नंबर राहील. अजूनही काही पालकांची तयारी नाहीये, मुलांची तयारी नाहीये, असं आक्रोश जो आहे तो होताना बघायला मिळतो आहे. त्याच्यामुळे असा निर्णय डायरेक्टली थोपवू नये असं देखील एक मागणी होती. परिवर्तन हे संसार का नियम आहे आणि बदलाव हा एका दिवसात होत नसतो. स्वराज्य देखील काही वर्ष युद्ध केल्यानंतर मिळालं. आता हे शिक्षणामधलं परिवर्तन आहे. काही पालकांची मतं असतात. आता आम्ही शाळेत होतो तेव्हा आमच्या पालकांना लोक सांगत होते की इंग्लिश मिडियममध्ये टाका. आमच्या आईवडिलांनी आम्हाला मराठी मिडियममध्ये टाकलं. त्यामुळे की आमची बुद्धिचातुर्य कमी झालं असं नाही. त्यामुळे मला वाटतं की प्रत्येक गोष्ट प्रत्येक पालक हा स्वतःच्या पद्धतीने विचार करतो आणि त्याच्या बालकाचा विचार करणं हा त्यांचा अधिकार. त्यामुळे कालांतराने प्रत्येकामध्ये दुसऱ्याचा प्रोग्रेसिव्हपणा, दुसऱ्याची झालेली प्रगती, त्यानंतर काही गोष्टीचा अभ्यास, काही गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ज्याला तुम्हाला चौथा स्तंभ म्हणतो त्या माध्यमातून जेव्हा जनतेसमोर येतील तर निश्चितपणे त्याचा बदलाव झालेला दिसेल. आणि यामध्ये तुमची भूमिका देखील फार महत्त्वाची असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद होतील असं देखील निश्चित बंद होत नाहीत, निश्चित बंद होत नाही. मी स्वतः 7 मराठी शाळा चालवतो, त्यामुळे मला माहिती आहे मराठी शाळा बंद होत नाहीत. आणि मराठी शाळा काय, इंग्रजी शाळा काय किंवा कुठलीही शाळा काय, कुठल्या बदलत नाही. हायटेक हे होतच असतं. मराठी देखील हायटेक होतं. मराठीमध्ये देखील आज इंग्रजी शिकवलं जातं. आज आम्ही मराठीमधनं शिकल्यानंतर आज आम्ही BSc ग्रॅज्युएट झालो, MBA झालो. इंग्लिशमध्ये बोलतो, मराठीत बोलतो, हिंदीत बोलतो, गुजरातीत बोलतो, सगळंच बोलतो. तर असा काय बदलाव होत नसतो. आता आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर एक संजय राऊत आणि ठाकरे गटावर टीका जी आहे ती प्रसाद लाड यांनी केलेली बघायला मिळते आहे. त्याचप्रमाणे सीबीएसई पॅटर्न लागू केला तर त्याचा कुठलाही परिणाम मराठी शाळांवर होणार नाही, उलट मराठी शाळा हायटेक होईल असं देखील त्यांनी मत व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन प्रवीण सवैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.